मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट तर्फे आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो, जे लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आहेत आणि व्यापाऱ्यांसाठी आहेत. त्यामध्ये वन ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट आम्ही ट्रेन करतो तो म्हणजे फायनान्स. मित्रांनो, कौटिल्य किंवा आपण ज्यांना चाणक्य म्हणून ओळखतो, रॉबर्ट कियोसाकी, वॉलेस डी वॉटल्स किंवा टोनी रॉबिन्स आणि इतर असंख्य असे लेखक यांनी ज्या आपल्याला देणगी दिलेली आहे किंवा यांनी आपल्या लाईफमध्ये जे कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, त्यामधलं महत्त्वाचा फॅक्टर हा आहे की यांनी फायनान्स आणि फायनान्शियल IQ बद्दल भरपूर आपल्याशी चर्चा केलेली आहे. इनफॅक्ट मित्रांनो, जेवढे आपण बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देतो तेवढाच आपला इमोशनली क्वेश्चंट असेल, बाकीचे क्वेश्चंट्स असतील, त्यापेक्षाही महत्त्वाचा क्वेश्चंट जर कुठला असेल तर तो आहे फायनान्स. फायनान्शियल IQ आपला सतत वाढवत राहायला पाहिजे. आणि फायनान्स समजून घेणं म्हणजे काय, आकडेमोड समजून घेणं नाही, तर फायनान्समध्ये पहिली गोष्ट येते ते म्हणजे बजेटिंग. आपल्याला हे कळायला हवं की बजेटिंग म्हणजे काय. तर बजेट हा जो शब्द आहे तसं पाहायला गेला तर फार इंटरेस्टिंग शब्द आहे. आपण नेहमी पाहतो की आपल्या देशाचे जे अर्थमंत्री असतात ते बजेटला जात असताना ते एका चामड्याच्या बॅगमध्ये सगळे पेपर्स घेऊन जात असतात आणि ते संसदेमध्ये वाचून दाखवतात. हा मुळातला शब्द फ्रेंच बॉगेट नावाचा शब्द. तर बॉगेट म्हणजे काय, चामड्याची बॅग. आणि मग फ्रान्समध्ये अशी प्रथा होती की जे काय फायनान्शियल हे मांडले जायचे, विधेयकं मांडले जायचे, ते चामड्याच्या बॅगमध्ये आणले जायचे. त्या बॉगेटचा अपभ्रंश होऊन हा बजेट हा शब्द तयार झालेला. पण आपल्याला बजेट म्हणजे हे कळालं पाहिजे. हा तुम्हाला जस्ट चर्चेचा विषय म्हणून सांगितलं. आपल्याला हे कळालं पाहिजे बजेटिंग म्हणजे काय फायनान्शियल IQ मध्ये, की आपल्याला बजेटिंग करणं म्हणजे काय, महिन्याभरात किती खर्च लागणार आहे, प्रपोज्ड काय आहेत, विड्रॉल्स काय आहेत, बिझनेसमन जर असेल तर मग त्याच्यासाठी लागणारा सेल्स किती करावा लागेल, हे सगळं बजेट करावं लागेल. जी लोक बजेटिंग न करता व्यवसायामध्ये पुढे जात असतात त्यांना एक्झॅक्टली सेल्सचं टार्गेट ठरवता येतं. द फर्स्ट थिंग दॅट यू मस्ट नो इज बजेटिंग. फायनान्शियल IQ मध्ये नेक्स्ट थिंग दॅट यू मस्ट नो इज व्हॉट इज ॲसेट अँड लायबिलिटी. ॲसेट्स म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे काय हे कळायला पाहिजे आणि ॲसेट्स जास्तीत जास्त कसे कलेक्ट होतील याचा विचार झाला पाहिजे. सो फर्स्ट थिंग इज बजेटिंग, सेकंड थिंग इज ॲसेट्स अँड लायबिलिटी, थर्ड थिंग इज इन्व्हेस्टमेंट्स किंवा इन्व्हेस्टिंग. नाव देयर इज अ डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, तर फ्रॉम A to B जाण्याचा मार्ग. तुम्ही A म्हणजे आता तुम्ही सध्या कुठे आहात फायनान्शियली, B म्हणजे तुमचं टार्गेट काय. तर A to B चा तुम्ही प्लान बनवणं, इन्व्हेस्टिंग इज अ प्लान. तुम्ही A to B जाण्याचा प्लान बनवणं म्हणजे इन्व्हेस्टिंग. सो तुम्हाला इन्व्हेस्टिंग पण कळालं पाहिजे. तुम्हाला हे पण कळालं पाहिजे की तुम्हाला कशामध्ये पैसे गुंतवले, कुठल्या व्हेकल्समध्ये गुंतवले तर तुम्हाला पाहिजे तो डिझायर्ड आउटपुट मिळणार. सो यू मस्ट नो द आर्ट ऑफ इन्व्हेस्टिंग. आणि लास्ट पार्ट जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, दॅट यू मस्ट नो व्हॉट इज कॅश फ्लो. कॅश फ्लो म्हणजे मनी कमिंग इन अँड मनी गोईंग आउट. मग त्याचे दोन प्रकार आहेत, डायनामिक आणि स्टॅटिक. डायनामिक म्हणजे दररोज मूव्ह होणारा पैसा, स्टॅटिक म्हणजे ॲट द एंड ऑफ द मंथ तुम्ही जे तुमचं स्टेटमेंट पाहतात. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला सतत विचार करावा लागणार आहे. बॅलन्स शीट म्हणजे काय बघावं लागणार आहे. इनफॅक्ट बऱ्याचशा पार्टिसिपंट्सना आम्ही ज्यावेळेस सांगतो की बॅलन्स शीट हा प्रकार जो आहे तो तुम्ही दर आठवड्यात बघायला हवा, त्यांना आश्चर्य वाटतं. कारण बऱ्याच जणांसाठी बॅलन्स शीट म्हणजे वर्षाच्या शेवटी CA ने पाठवलेला एक कागद ज्याच्यावर त्यांनी पेन्सिलने खुणा केलेल्या असतात, कुठे सह्या करायच्या, यापेक्षा जास्त संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तुमचं फायनान्स हा वर येणार नाही. फायनान्शियल IQ मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. मी यातल्या प्रत्येक गोष्टीवर एक एक व्हिडिओ करणार आहे. आज फक्त या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायचा या व्हिडिओद्वारे विचार होता. ह्या गोष्टीचा थोडासा सर्च करायला लागा, थोड्याशा फायनान्शियल टर्म्स समजून घ्यायला लागा. त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही अशा विचाराला सोडून द्या आणि थोडेसे फायनान्शियल टर्म्स समजून घ्यायला लागा. काही व्हिडिओज त्यावर बघायला लागा, काही पुस्तकं वाचायला लागा. आपण या सिरीजमध्ये असंख्य व्हिडिओ करणार आहोतच. त्या व्हिडिओजला पण तुम्ही लक्ष देऊन ते व्हिडिओज पण बघायला लागा. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नमस्कार.